भारतातल्या IPO मार्केटमध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सची गुंतवणूक सातत्याने वाढतेय। IPO व्यतिरिक्त प्रायमरी मार्केटमध्ये FPO, बोनस, राईट्स आणि OFS यांचा समावेश असतो। नोव्हेंबर 2023 मध्ये प्रायमरी मार्केटमधील FPIsची गुंतवणूक 23 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली। आकडेवारीनुसार 1 ते 23 नोव्हेंबर दरम्यान FPIsने प्रायमरी मार्केटमध्ये साधारण 7,600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। मात्र दुसऱ्या बाजूला FPIs सेकंडरी मार्केटमध्ये जोरदार विक्री करतात। नोव्हेंबरमध्ये FPIsनी सेकंडरी मार्केटमध्ये 6,800 कोटी रुपयांचे शेअर्स विकले। त्यामुळे या कालावधीत FPIsची निव्वळ गुंतवणूक केवळ 811 कोटी रुपये होती। सेकंडरी मार्केटमधून पैसे काढून प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करायची ही FPIsची स्ट्रॅटेजी आहे का, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडलाय। या आकडेवारीतून आपण काय निष्कर्ष काढायचा ते आता जाणून घेऊया। FPIs मागच्या 2 महिन्यापासून प्रायमरी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात। या उलट ते गेल्या 3 महिन्यांपासून सेकंडरी मार्केटमध्ये सातत्याने शेअर्सची विक्री करतात। नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात NSDLने दिलेल्या माहितीनुसार 1 ते 23 सप्टेंबर दरम्यान FPIsनी सेकंडरी मार्केटमध्ये 51,600 कोटींचे शेअर्स विकले। पण त्याच काळात त्यांनी प्रायमरी मार्केटमध्ये 11,500 कोटींचे शेअर्स खरेदी केले। याचा अर्थ दोन्ही मार्केटचा विचार केल्यास 40,196 कोटी रुपयांचा नेट आउटफ्लो आहे। या काळात निफ्टीने सुमारे 1.8% रिटर्न दिलाय। FPIs IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत असा निष्कर्ष आपण या आकडेवारीतून काढू शकतो। नोव्हेंबर महिन्यात IPO मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली। टाटा टेक्नॉलॉजीज, गंधार ऑइल, इरडा आणि होनासा कंझ्युमर सारख्या नामांकित IPOला रिटेल गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला। या सगळ्या IPO मध्ये FPIsने देखील मोठ्या प्रमाणावर अर्ज केला आणि विशेष म्हणजे राखीव कोटा असल्यामुळे त्यांना चांगली अलॉटमेंट देखील मिळाली। नोव्हेंबर महिन्यात ज्या कंपन्यांनी IPO लॉन्च केले त्यापैकी बहुतेक कंपन्यांचे फंडामेंटल्स मजबूत होते। तसेच हे IPO फार ओव्हरव्हॅल्यूड नव्हते। म्हणूनच या IPOला विदेशी गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला, अशी माहिती शेअर मार्केट एक्सपर्ट अक्षय बन्साळी यांनी दिली आहे। टाटा ग्रुपने तब्बल 20 वर्षांनंतर त्यांचा IPO लॉन्च केला, त्यामुळे गुंतवणूकदारांनी या IPOला अक्षरशः डोक्यावर घेतलं। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की FPIs कडून सेकंडरी मार्केटमध्ये होणारी विक्री कधी थांबणार? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी या विक्रीमागचं कारण समजून घेतलं पाहिजे। US मध्ये मागच्या 2 वर्षात खूप मोठी व्याजदर वाढ झाली, त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता पेन्शन फंड्स आणि इतर विदेशी गुंतवणूकदारांना अमेरिकेतल्या बॉन्ड्सवर 4 ते 5% रिटर्न सहज मिळतोय। त्यामुळे या गुंतवणूकदारांनी इक्विटीमधून पैसे काढून घेतले आहेत, अशी माहिती मार्केट एक्सपर्ट अक्षय बन्साळी यांनी दिली आहे। तसेच 5 राज्यांच्या निवडणुकांकडे विदेशी गुंतवणूकदारांचं लक्ष होतं। मात्र भाजपला मिळालेले यश पाहता FPIs कडून होणारी विक्री आता थांबण्याची शक्यता आहे। एका बाजूला SIPच्या माध्यमातून दर महिन्याला 17,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक होतीये। त्यासोबतच मार्केटला FPIsची साथ मिळाली तर निफ्टी 25,000 आणि सेन्सेक्स 80,000च्या पार जाऊ शकतो।